नमस्कार शेतकरी बांधवांनो. नमस्कार, माझं नाव प्रवीण साळुंखे. बायो ऑर्गॅनिक फार्मिंग सोल्युशन व्हिडिओ सीरीजमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो. आज व्हिडिओ नंबर 3 मध्ये आपण पाहणार आहोत सीड ट्रीटमेंट. होय मित्रांनो, एकेकाळी आपले शेतकरी लोकं हे प्रचंड प्रमाणात रसायन वापरत सुरुवात केली आणि रसायनांपासून शेती वाढत गेल्यामुळं आता मात्र बरेच शेतकरी असं बीज घेऊन येतात आणि असंच मातीमध्ये टाकतात. त्याच्यामुळं बीजावरती उपचारच होत नाही. कामाची पद्धतच जर नाही बदलली, तर उत्पन्न देखील तेवढंच मिळेल. त्यामुळे आजपासून थोडी कामाची पद्धत चेंज करूया आणि याकरता सर्वात महत्त्वाचं आहे, तो म्हणजे सीड ट्रीटमेंट. बीजाचा उपचार. बीजावर केलेली प्रक्रिया अतिशय आवश्यक आहे. बीजाची प्रक्रिया का करणं आवश्यक आहे? तर बियाणांना बुरशी लागून बीज सडण्याची क्षमता वाढत चालली मित्रांनो. अंकुरण कमी झालं, तर उगवण क्षमता कमी होते. उगवण क्षमता कमी झाली, तर उत्पादन क्षमता फार कमी होत जाते. रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे खर्च देखील प्रचंड वाढतो. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त युरिया, जास्तीत जास्त डी अशा प्रकारचे अनेक खतं आपल्याला वापर वाढवण्यामुळे आज काय होतं, प्रचंड प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांचा खर्च वाढत चाललाय, उत्पन्न कमी-कमी होत चाललंय. माती आणि शेती रसायनांवर अवलंबून राहिली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जितकं जास्त रसायन टाकत जाता, कधी-कधी अशी अवस्था निर्माण होते, जादा रासायनिक खतांमुळं शेतीचं देखील नुकसान होतं. कोवळे अंकुर जळून जाण्याची क्षमता वाढते. जास्त युरियामुळं पैसेही खर्च होतात आणि जास्त खर्च होत असतानाच आपली उगवण देखील कमी होऊ शकते. याकरता याचं सोल्युशन आहे मित्रांनो, सीड ॲक्टिव्हेटर म्हणजे बीजाचा उपचार. यालाच म्हणतो आपण ॲग्रो 83. होय मित्रांनो, हे अतिशय चांगलं खत आहे, ज्याला आपण म्हणतो बीजाचा उपचार. ज्यावेळी बीज आपल्या हातामध्ये येईल, त्या बीजाला कोटिंग करणं फार आवश्यक आहे. कोटिंग का करणं आवश्यक आहे? तर तुमच्या बीजाला जर या ठिकाणी उगवण अवस्थेमध्ये, अंकुर अवस्थेमध्ये घेऊन जायचं असेल, तर सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे नायट्रोजन. मातीमध्ये जेवढं जास्त नत्र असेल, जितकं चांगलं नायट्रोजन असेल, तितकं चांगलं बीजाचं चांगलं अंकुरमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते. बीज सडण्याची क्षमता कमी होते आणि बीजाला चांगला नायट्रोजन मिळाल्यामुळं बीजांची रूपांतर चांगल्या अंकुर अवस्थेमध्ये निर्माण होते मित्रांनो. याकरता बरेचसे शेतकरी काय करत होते आतापर्यंत? सामान्य शेतकरी बऱ्याच वेळेला आपण पाहत आलो, ते बीजासोबत युरिया पेरण्याचं काम करतात. मित्रांनो, मी या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारतो, युरिया 2 ग्रॅम मातीला आवश्यक होता. प्लांटला. तुमच्या प्लांटच्या मुळाशी बीजाचं रूपांतर युरिया म्हणजे नायट्रोजन आणि ज्यावेळी तुम्ही युरिया 2 ग्रॅम टाकत होता, पण प्रचंड प्रमाणामध्ये वापर वाढल्यामुळे 2 च्या ऐवजी जर 4 ग्रॅम युरिया प्लांटच्या मुळापर्यंत पोहोचला, तर कदाचित त्या ठिकाणी बीज जळू शकते, अंकुरण जळू शकते आणि उत्पादन कमी होऊ शकतं. या व्यतिरिक्त हा जो युरिया तुम्ही फॉर्म करत आहात मातीमध्ये, हा युरिया मित्रांनो, हा निर्जीव फॉर्ममध्ये आहे. हा एक निर्जीव फॉर्ममध्ये आहे. याचा अर्थ हा जो नायट्रोजन तुम्ही दिला युरियाच्या माध्यमातून, हे निर्जीव नायट्रोजन आहे. हे तुम्हाला मातीमध्ये पोहोचल्यानंतर स्वतःहून जागा सोडणार नाही. याकरता जेवढ्या प्लांटच्या मुळाशी ते संपर्कात येईल, तेवढंच ते प्लांट शोषण घेऊ शकतं. आणि माझं आत्तापर्यंतचा आणि सायन्स सुद्धा सांगतं शेती विकासातलं 30% प्लांट म्हणजे 30%च प्लांटला मिळतं, 70% तसंच मातीमध्ये पडून राहत आहे. आणि याच्यामुळं मातीवरती जो पांढऱ्या रंगाचा लेयर येतोय, हा युरिया, डी खतांच्या प्रचंड वापरांचा तो लेयर बनत चाललेला आहे फ्रेंड्स. यासोबत आपण पाहतो, जितकी जास्त तुम्ही रसायनांवर शेती करत आहात, तेवढी जास्त शेतीमधील चांगले-चांगले बॅक्टेरिया सुद्धा नष्ट होत चाललेत आणि या व्यतिरिक्त प्रचंड प्रमाणामध्ये मातीचा जो कडकपणा आणि कठीणपणा आहे, तो प्रचंड वाढत चाललाय. याचं उत्तर आहे मित्रांनो, बीजावर उपचार करणं म्हणजेच आपल्याला सीड कोटिंग करणं फार आवश्यक आहे. यामध्ये आहे रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया. मग या युरियाचा दुसरं सबस्टिट्यूट काय आहे? तर बायो तंत्रज्ञान विकसित करून बायो ऑर्गॅनिक फार्मिंग सोल्युशनच्या माध्यमातून तुम्हाला इथं रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया पाहायला भेटत आहे. हा 1 ml बॅक्टेरियामध्ये म्हणजे 1 ml बॉटलमध्ये 1 ml ड्रॉपमध्ये तुम्हाला 100 कोटी बॅक्टेरिया मिळतात. येस, रायझोबियम हा तुमच्या बीजाच्या कोटिंगच्या स्वरूपामध्ये ज्यावेळेला तुमच्या बीजाला कोटिंगचं काम करतो, त्यावेळेला त्या ठिकाणी नायट्रोजनचं स्थिरीकरण करतो. नायट्रोजनचं त्या ठिकाणी तो फिक्सेशन करायला मदत करतो. मातीमध्ये असलेलं नायट्रोजन देखील खेचून घेऊन प्लांटच्या मुळापर्यंत आणून देतो. बीजाच्या बाजूला ठेवतो आणि बीजाला सडण्यापासून वाचवतो. बीज अंकुरण होण्यासाठी आवश्यकता निर्माण होते आणि यासोबत जितकं चांगलं नायट्रोजन, तेवढं चांगलं तुमचं बीजाचं रूपांतर एका चांगल्या अंकुर अवस्थेमध्ये म्हणजेच उगवण अवस्थेमध्ये होते आणि यामुळे आम्ही आत्तापर्यंत पाहिलं आहे, की ज्यावेळी शेतकरी मातीमध्ये बीज टाकतात
मित्रांनो, 60 ते 70% बीज बऱ्याच वेळेला काय होतं नष्ट होऊन जातं. 30 ते 40%च उत्पादन हाती येतं आणि यामुळे बऱ्याच वेळा नुकसान होतच आहे. कधी-कधी असं होतं, की 30 ते 40%च तुमचं काय झालं उत्पन्न आहे आणि काही ठिकाणी 60 ते 70% उत्पन्न आहे, 40% नुकसान आहे. अशा वेळेला तुम्ही बीजावरती ज्यावेळी उपचार करता, तर ती उगवण क्षमता 20 ते 30% वाढू शकते मित्रांनो. याकरता सीड ॲक्टिव्हेटरचा वापर करणं फार आवश्यक आहे. करायचंय काय? तर तुम्ही ज्यावेळी बीज घेऊन येता, त्यावेळी बीज आणि राख आणि रायझोबियम नावाचा हा जो सीड ॲक्टिव्हेटर ॲग्रो 83 83 का बरं? 83 यासाठी आहे, की यामध्ये सर्वात जास्त रायझोबियम आहे. 83% त्यामुळं हा जो रायझोबियम आहे, ह्याचं कोटिंग तुमच्या बीजाच्या बाजूने होतं. आता तुम्ही करायचंय काय? तर 1 किलो बीजासाठी 1 किलो बीजासाठी आपल्याला फार तर 15 ते 20 एम-एल रायझोबियम घ्यायचा आहे. 1 किलो बीज 15 ते 20 एम-एल रायझोबियम म्हणजे ॲग्रो 83 आणि त्यासोबत आपली साधारणपणे 200 ते 300 ग्रॅम राख घ्या. या सगळ्यांचं मिश्रण करा आणि या फोटोप्रमाणे तुम्ही पाहताय असं बीज काय करा पूर्णपणे एकत्र मिक्स करून त्याला कोटिंग करा. कोटिंग केल्यानंतर तुम्हाला जाणवतं, की काही ज्या बीजांना कोटिंग झाले ते बीज एका बाजूला दिसतात आणि ज्यांना कोटिंग झालं नाही ते बीज समजून येतात. त्यावेळेला हे कोटिंग केलेलं बीज तुम्हाला काय करायचंय, पेरणी करायचंय किंवा मातीमध्ये लागवड करायचंय. अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळी लागवड करता, त्यावेळी बीजाचं अंकुरण अवस्थेमध्ये रूपांतर होण्याची क्षमता 20 ते 30% वाढते. उत्पादन क्षमता देखील वाढते आणि तुमचं उत्पन्न हे नैसर्गिक जैविक शेतीच्या माध्यमातून वाढतं. आता ज्यावेळेला तुम्ही रायझोबियम ॲड करता, मी म्हणतो तुम्हाला ज्या ठिकाणी 100 बॅक्टेरिया जाणार होते प्लांटच्या मुळाशी, त्या ठिकाणी 200 बॅक्टेरिया पोहोचले. काय नुकसान होईल का? जसं युरिया जास्त पडला, डी जास्त पडलं, तर पीक जळू पण शकतं. परंतु हे जर जास्त प्रमाणात पोहोचलं, तर त्या ठिकाणी बॅक्टेरिया सक्रिय होतात. हे हे निर्जीव नाहीये, हे सजीव आहे. यामुळं काय झालं, हे बॅक्टेरिया मातीमध्ये असणं फार आवश्यक आहे. हे बॅक्टेरिया मातीमध्ये पोहोचले, तर ते जेव्हा पाहिजे, तेव्हा ते नायट्रोजन प्लांटला द्यायला मदत करतात. त्यामुळं मातीच्या उपचारानंतर बीजाचा उपचार करणं फार आवश्यक आहे. याकरता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आता यामध्ये अजून एक पॉइंट मी ॲड करू इच्छितो, तो म्हणजे ज्याला द्विदल बीज म्हटलं जातं. एक आहे एकदल बीज आणि दुसरं आहे द्विदल बीज. द्विदल बीजमध्ये काय होतं मित्रांनो, त्या ठिकाणी 2 भाग होतात. म्हणजे आपण वाटाणा, हरभरा याचे काय होतात 2-2 भाग होतात आणि दोन्ही भाग आपण वापरतो. डाळी अनेक प्रकारच्या. तर अशा वेळेला तुम्हाला याचं प्रमाण डबल करायचं आहे. 15 ते 20 एम-एलच्या ऐवजी 20 ते 30 एम-एल रायझोबियम 1 किलो बीजासाठी. काही लोकं भाताची लागवड करत आहेत. लागण करतात. काही लोकं ऊसाची लागण करतात. ज्या ठिकाणी भाताची लागण, ऊसाची लागण करता किंवा आपण अशा ठिकाणी बऱ्याच वेळेला आपण पाहतो, की लागण करत असताना भाताची लागण आपण पाहूयात. तर सपोज एक 5 लिटरचं पूर्णपणे काय घ्या, एक बकेट घ्या मोठी आणि त्या 5 लिटर बकेटमध्ये पर लिटर 10 ते 15 एम-एल ॲड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला वापरायचं किती माहिती आहे? तुम्हाला 5 लिटरमध्ये 50 ते 70 एम-एल रायझोबियम वापरायचं आहे. एग्रो 83 याचे ड्रॉप पाण्यामध्ये टाका आणि तुमची भाताची ही जी रोपं आहेत छोटी-छोटी, ही रोपं त्यामध्ये बुडवायचे आणि बुडवून काढून हे तुम्हाला मातीमध्ये लागण करायचे. ऊसाची सुद्धा तुमची जी कांडी आहे ती बुडवायची आणि मग ती मातीमध्ये लागण करायची. अशा पद्धतीने तुम्हाला ॲग्रो 83 हा बीजाचा उपचार म्हणून बीजोपचार, सीड ॲक्टिव्हेटरचं तो काम करतो आणि उत्पन्न क्षमता वाढवण्यासाठी नैसर्गिकरित्या तुम्हाला हा ॲग्रो 83 खूप चांगली मदत करतो आणि हा एक बॅक्टेरियल शेती वाढवत असल्यामुळं, सजीव शेती वाढवत असल्यामुळं तुम्हाला हा मातीमध्ये असलेला बॅक्टेरिया हा तुम्हाला कंटिन्युअसली नायट्रोजन प्रोव्हाईड करण्याचे देखील काम करत राहतो. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन चला आणि शेतकरी बांधवांनो, हे खत ऑर्डर करण्यासाठी फार सोपी पद्धत आहे. याकरता तुम्हाला डी-एक्सनमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवलाय त्यांच्यासोबत चर्चा करायची आहे. एक ऑर्डर फॉर्म तुम्हाला ते देतील. तो ऑर्डर फॉर्म प्रिंट घ्या. त्याच्यावरती व्यवस्थित तुमचं नाव, तुमचा रजिस्ट्रेशन आयडी नंबर, त्यासोबत तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा पत्ता, पिन कोड नंबर, मोबाईल नंबर व्यवस्थित ॲड करा आणि इमिडिएटली तुम्ही हा ऑर्डर फॉर्म WhatsAppच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून ज्यांनी तुम्हाला माहिती दिली त्यांच्यापर्यंत पोहोचवा. पेमेंट ट्रान्झॅक्शन कंप्लीट करा आणि हे खत, ही बायो ऑर्गॅनिक फार्मिंग सोल्युशनची जी पूर्णपणे शृंखला आहे, जे तुम्हाला खत हवं आहे, ते तुम्हाला बाय कुरिअर कंपनी तुमच्या घरापर्यंत पोहोचवायला तयार आहे मित्रांनो. मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ हा पूर्णपणे बीजोपचारासाठी आहे. याकरता आपण पाहिला सीड ॲक्टिव्हेटर ॲग्रो 83. यानंतर आपण पाहणार आहोत पुढची अवस्था, त्याला म्हटलं जातं व्हेजिटेटिव्ह
सॉरी जर्मिनेशन. यानंतर आपण पाहणार आहोत जर्मिनेशन म्हणजे अंकुर अवस्था. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत, बांधवांपर्यंत पोहोचवा आणि अनेक लोकांची मदत करा, ज्याच्या माध्यमातून आज आपण सेंद्रिय आणि बायो ऑर्गॅनिक शेती करायला सुरुवात करूयात. थँक सो मच मित्रांनो.